नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये। आज आपण बनवणार आहोत थंडगार तोंडाला पाणी आणणारी कोशिंबीर रेसिपी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 200 ग्राम दही घेतलेला आहे। दही हे फ्रेश घ्यावं। इथे मी 2 गाजर कापून घेतलेले आहेत। एक बारीक साईजची काकडी घेतलेली आहे। एक छोट्या साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि छोट्या साईजचे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे। तसेच 2 बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा मी इथे साखर घेतलेली आहे। सर्वप्रथम दहीला फेटून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटे आपण दहीला फेटून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दहीला फेटून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटात होणारी अशी ही सोपी रेसिपी आहे आणि खायला पण इतकी टेस्टी लागते, खूप जास्त अप्रतिम टेस्ट लागते याची। आता यात ह्या सर्व वस्तू टाकून घ्यायच्या आहेत। सगळ्यात आधी मी गाजर टाकत आहे। या जी आपण वस्तू घेतो ना त्या एकदम बारीक कापायच्या, म्हणजे कोशिंबीरला छान टेस्ट येते। हे बघा, मी काकडी टाकत आहे। त्यानंतर कांदा, टोमॅटो, बारीक कट केलेली हिरवी मिरची, लास्टला साखर। हे सर्व आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। हे तुम्ही डाएट साठी देखील वापरू शकता। तुमच्या डाएट प्लॅन मध्ये ही रेसिपी तुम्ही ऍड करू शकता। हे बघा, अशा प्रकारे सर्व वस्तू मिक्स झालेल्या आहेत यामध्ये। हे बघा, दही कोशिंबीर आपली बनलेली आहे। तुम्ही याला 10 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवलं तर अधिकच उत्तम, कारण फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे याला एक छान बाइंडिंग दाटसरपणा येतो, त्यामुळे कोशिंबीर खात्या वेळेस खूप छान लागते। हे बघा, तयार आहे आपली झटपट कोशिंबीर। ही कोशिंबीर तुम्ही रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता। तसेच तुम्ही बिर्याणी सोबत देखील खाऊ शकता, कारण बिर्याणीला जी कोशिंबीर बनवली जाते ती सेम याच पद्धतीने बनवली जाते। तुमच्याकडे डाळिंब असेल तर तुम्ही यात नक्की टाका, त्यामुळे कोशिंबीरची चव आणखीनच वाढते। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।